अगं मेघा, ऐकलंस का? तुझ्या नंदेचा स्वातीचा फोन आला होता. ती म्हणत होती की तू तिच्या लहान जावेच्या हातात भेट म्हणून फक्त 201 रुपये ठेवलेस. अगं, तुला एवढं तरी कळायला पाहिजे होतं की काय द्यायला पाहिजे आणि किती द्यायला पाहिजे. माझी सासू जोरजोरात माझ्यावर ओरडत होती. मग मी म्हणाले, आई मला काही बोलू नका. मी काही विचार करून गेले नव्हते. माझ्याजवळ जेवढे होते ते मी दिले. आता मला काय स्वप्न पडलं होतं का त्यांची जाऊ मला अचानक त्यांच्या घरात भेटेल? मग मोकळ्या हाताने तरी कसं भेटायचं? ते योग्य दिसणार नाही. पण तुम्ही तर मला उगाचच ओरडत आहात. काय माहीत कसं, पण मी पण आज बोलून गेले तेवढं. म्हणून सासूबाई त्यांच्या खोलीत निघून गेल्या. जाता जाता माझ्या मनाला घोर लावून गेल्या. मला खूप बेचैन वाटत होतं. पण मी स्वतःच्या मनाला समजावलं. स्वातीताईंच्या दिराच्या लग्नाला महिना झाला होता. जाऊ द्या, या गोष्टीला आता काही दिवस होऊन गेले. एक दिवस सासूबाई मला म्हणाल्या, ऐकलंस का मेघा? तुझ्या नंदेच्या दिराला आणि जावेला आपल्या घरी जेवायला बोलवायचं आहे. मी म्हणाले, हो सासूबाई. पुढच्या गुरुवारी माझ्या नंदेचं सगळं कुटुंब आमच्या घरी जेवण्यासाठी आलं. भरपूर पदार्थ बनवले होते जेवणात. सगळे जेवायला एकत्र बसल्यावर जेवणाची स्तुती करू लागले. पण माझी नणंद तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मध्येच बोलली, अगं बहिणी, तू गुलाबजाम का नाहीस बनवले? तुला तर माहीत आहे ना की माझ्या नवऱ्याला गुलाबजाम खूप आवडतात ते. तरी पण मी गपगुमाने मान खाली घालून उभी राहिले आणि तो अपमान गिळून टाकला. सर्व काही नीटनेटकं चालू होतं. तेवढ्यात नंदेच्या घरची सगळी मंडळी जेवण करून निघाली होती. आपल्या रीतीप्रमाणे पहिल्यांदा घरी आलेल्या नव्या जोडप्याला काहीतरी गिफ्ट द्यायची परंपरा आहे. मग आम्ही नव्या नवरीला म्हणजे नंदेच्या जावेला खणनारळाने ओटी भरली आणि तिला साडी दिली. माझ्या नंदेला थोडंच विसरून चालणार होतं. तिला पण सेम तशीच साडी दिली. पण माझ्या नंदेच्या स्वभावाप्रमाणे तिनं तेच केलं ज्याची मला अपेक्षा होती. तिने दोन्ही साड्या तिथेच बसून उघडल्या आणि म्हणाली, अरे वा वहिनी, तुम्ही मला गुलाबी रंगाची साडी दिली आणि राधाला लाल रंगाची साडी दिली, असं का? बघा ना, किती फ्रेश कलर आहे राधाच्या साडीचा आणि मला दिलेल्या साडीचा कलर किती डल आहे. काय आई, खरं बोलते ना मी? सासूबाई त्यांचं ऐकून मलाच बोलायला लागल्या. जर दोघींना बरोबरच देणार होतीस तर मग एकाच कलरच्या साड्या आणायच्या होत्या ना. अगं बाई, सगळी मेहनत वाया गेली माझी. एवढा अपमान? मी मनातल्या मनात विचार करत होते की काय करू. पण त्यावेळेला महत्त्व देत मी तो अपमान मनातल्या मनात दाबून ठेवला. पण माझ्या नवऱ्याला हे सगळं सहन झालं नाही. कारण त्यांना माहीत होतं की त्यांची बहीण मला प्रमाणापेक्षा जास्त त्रास देत होती. इकडे त्यांची जाऊ राधा त्यांना म्हणत होती, ताई, लाल रंगाची साडी तुम्हाला ठेवून घ्या. दोन्ही साड्या खूप छान आहेत. मी माझ्यासाठी गुलाबी रंगाची साडी घेते. पण माझ्या नवऱ्याच्या रागाचा पारा खूप चढला होता. त्यांनी मला सगळ्यांसमोर विचारलं की मेघा, तू या साड्या कितीला आणल्या होत्यास? मी म्हणाले, अहो ते मी 3000ला एक. ते आत खोलीत गेले आणि आतून 3000 रुपये घेऊन आले आणि ते पैसे त्यांनी त्यांच्या बहिणीच्या हातात ठेवले आणि म्हणाले, ताई, हे घे पैसे. तू या पैशातून तुला आवडेल ती साडी खरेदी कर. गुलाबी रंगाची साडी माझ्या हातात देत म्हणाले, मेघा, ही साडी घे आणि आत कपाटात नेऊन ठेव. आता मात्र नंदेचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. त्यांनी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की त्यांचा भाऊ पण त्यांच्यासोबत असं काही करू शकतो. कारण ती पहिल्यापासूनच आईची आणि भावाची लाडकी होती. पण म्हणतात ना, अति तिथे माती. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि ती ओलांडली तर असंच काहीसं घडतं. माझ्या नंदेच्या बाबतीत बरोबर तेच घडत होतं. आज त्यांनी त्यांच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. तिथेच बाजूला उभा असलेला त्यांचा नवरा हे सगळं बघत होता. पण त्यांची हिंमत झाली नाही की ते त्यांच्या बायकोला काही बोलतील. ते फक्त एवढंच म्हणाले की आता आम्ही निघतो. तेव्हा मी त्यांना थांबायला सांगितलं आणि म्हणाले, भाऊजी 1 मिनिट थांबा, मी लगेच आले. नंदेला आणि त्यांच्या जावेला देण्यासाठी आतून मिठाईचे बॉक्स घेऊन आले. मी हसत सासूबाईंना म्हणाले, आई, तुम्ही तुमच्या हाताने त्या दोघींना द्या. मी सासूबाईंच्या हातात बॉक्स देताच नंदूबाई म्हणाल्या, कोणती मिठाई आहे यात? मी म्हणाले, खव्याची बर्फी आहे त्यात. नंदूबाई म्हणाल्या, पण त्याला तर चांदीचा वर्क लावलेला असतो ना. आम्ही वर्क लावलेली मिठाई आता खायची सोडून दिली आहे. अहो, बरोबर बोलत आहे ना मी?
माझा नवरा म्हणाला, असू दे ताई, हा मिठाईचा बॉक्स पण इथेच ठेवून जा. मी तुला या बॉक्सचे पण पैसे आत्ताच देतो. असं म्हणत त्याने खिशातून 500ची नोट काढली आणि बहिणीच्या हातावर नेऊन ठेवली. हे सगळं बघून मात्र माझ्या सासूबाई भडकल्या आणि म्हणाल्या, माझ्या मुलीचा अपमान करत आहात तुम्ही दोघं. मी मनातल्या मनात विचार करत होते की हे सगळं बघून यांची जाऊ काय विचार करत असेल. माझ्या नंद्यांनी थोडासा संयम ठेवला असता तर सगळ्यांची इज्जत वाचली असती. पण असं काहीच झालं नाही. म्हणतात ना, स्वभावाला औषध नाही, तशी गत झाली होती माझ्या नंदेची. आता मी हा सगळा विचार करतच होते, तेवढ्यात माझा नवरा परत बोलला की ताई, इथून पुढे आम्ही तुला काहीही गिफ्ट देणार नाही. प्रत्येक वेळी तुला तुझ्या गिफ्टचे पैसेच देत जाऊ. तू कधीच कुणाच्या भावना समजून घेऊ शकत नाहीस. दुसरी गोष्ट ही की बहुतेक तुला माहीत नाही की तू तुझ्या असल्या वागण्याने तुझ्याच आईचं म्हातारपण खराब करत आहेस आणि तू तुझ्या माहेरात फूट पाडण्याचं काम करत आहेस. तुला तुझं माहेरचं तुटलेलं कुटुंब बघायला आवडेल का? ननंद म्हणाली, अरे हे काय बोलतोयस तू? असं मी काय केलंय? माझा नवरा म्हणाला, ताई, तुझ्यासारख्याच मुलीच आपल्या माहेरातलं वातावरण खराब करत असतात. जर सगळ्यांशी प्रेमानं वागलीस, घरात आई बाबा आणि दादा बहिणीशी यांच्याशी मिळून मिसळून राहिलीस तर काय होईल? पण असं न करता तुझ्या आईबाबांचं म्हातारपण तुम्ही स्वतः खराब करत असता. आज तू पण तेच करत आहेस. जर असंच करायचं असेल तर मग आईला पण तुझ्यासोबत ठेव. का ग आई, बरोबर आहे ना? हे सगळं ऐकून तर सासूबाईंच्या चेहऱ्याचा रंगच फिका पडला. सासूबाई म्हणाल्या, हे बघ स्वाती, तुझा दादा बरोबरच बोलतोय. आज तो काय बोलतोय त्या गोष्टीचा नीट विचार कर. मग स्वातीताईंनी आमच्या दोघांची माफी मागितली, कारण आज त्या खूप चुकीच्या वागल्या होत्या. त्या म्हणाल्या की खूप प्रेमाने आणि लाडाने मला बिघडवलं होतं. मी हे विसरले होते की दादा आणि वहिनीला पण त्यांचा मानसन्मान द्यायचा असतो, कारण म्हातारपणी आईला तुम्ही दोघंच तर सांभाळणार आहात. आज त्यांनी केलेल्या चुकीचं त्यांना पश्चाताप झाला होता आणि म्हणूनच त्यांनी कान पकडून आमच्या घरातल्या सोबतच त्यांच्या घरातल्या लोकांची सुद्धा माफी मागितली.